Hello friends, so today in this video we are going to learn the English workshop of the poem If. The first activity is chit chat. How do you react when your parents scold you? तुमचे आईवडील जर तुम्हाला रागावले तर तुम्ही त्यांच्याशी कसं रिॲक्ट करता, कशी प्रतिक्रिया देता? आय ट्राय टू कीप मम, मी शांत राहण्याचा प्रयत्न करतो सो दॅट दे कूल डाऊन. आय ऑल्सो ॲक्सेप्ट माय मिस्टेक, मी माझी चूक असेल तर ती मान्यही करतो. हाऊ डू यू फील वेन समवन इन्सल्ट यू? जर एखाद्याने तुमचा अपमान केला तर तुम्हाला कसं वाटतं? आय फील बॅड, मला वाईट वाटतं. बट आय ट्राय टू फाइंड आउट रिझन्स, पण मी त्याची कारणं शोधण्याचा प्रयत्न करतो. अँड नेवर गेट अँग्री इफ एनीवन इन्सल्टेड मी. जर कोणी माझा अपमान केला तरी मी कुणावरही रागवत नाही. हाऊ वुड यू रिॲक्ट वेन यू आर चीटेड बाय युअर फ्रेंड्स? तुमच्या मित्रांनी जर तुम्हाला फसवलं तर तुम्ही कशी प्रतिक्रिया द्याल? आय वुड ट्राय टू मेक हिम हर रिअलाइज दॅट इट इज रॉंग टू चीट एनीवन. एखाद्याला फसवणं हे वाईट असतं याचं मी माझ्या मित्राला समजून सांगेल. नंबर 4, वाय इज इट रॉंग टू मेक अ डिफरन्स अमंग फ्रेंड्स हू बिलॉंग्स टू डिफरंट क्लास, कलर और कम्युनिटी? वेगवेगळ्या वर्गातील, वर्णातील आणि समाजातील मित्रांमध्ये भेदाभेद करणं चुकीचं का आहे? आय फील दॅट फ्रेंडशिप इज नॉट मेड ऑन द बेसिस ऑफ कास्ट, कलर और कम्युनिटी. मला असं वाटतं की मैत्री ही कोणत्याही जातीच्या, वर्णाच्या किंवा समाजाच्या आधारावर केली जात नाही. इट इज ऑटोमॅटिकली क्रिएटेड ऑन द बेसिस ऑफ नेचर अँड थिंकिंग. ती आपल्या स्वभाव आणि विचारावरती आपोआप निर्माण झालेली असते. बर्ड्स ऑफ सेम फिदर फ्लॉक टुगेदर. जे समान विचाराचे, आचरणाचे लोक असतात तेच एकत्र येऊन मैत्री निर्माण होत असते. कंप्लीट द टेबल बाय प्रोव्हाइडिंग सुटेबल रिस्पॉन्सेस टू द गिवन ॲक्शन. या ठिकाणी काही कृती दिलेल्या आहेत आणि त्याला आपण कशी प्रतिक्रिया देऊ हे आपल्याला या ठिकाणी नोंदवायचं आहे. यू आर पनिश्ड बाय द टीचर विदाउट एनी रिझन. कोणतंही कारण नसताना जर तुम्हाला शिक्षकांनी शिक्षा केली तर आय शॅल नॉट लूज माय टेम्पर. मी माझा राग अनावर होऊ देणार नाही. बट आय शॅल टॉक टू द टीचर आफ्टरवर्ड. पण नंतर मी शिक्षकांशी संवाद साधेल. युअर फ्रेंड्स स्प्रेड रूमर्स अबाउट यू. जर तुमच्या मित्रांनी तुमच्याविषयीच्या अफवा जर पसरवल्या तर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? आय बिलीव्ह मायसेल्फ अँड डोंट गेट टेन्स्ड बिकॉज ऑफ द रूमर्स. माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि म्हणून मी अफवांमुळे तणावात येत नाही. समवन डाऊट यू. जर एखाद्याने तुमच्यावरती संशय घेतला तर आय नो आय एम लॉयल अँड गुड पर्सन. मला माहीत आहे की मी प्रामाणिक आणि चांगला व्यक्ती आहे. आय विल ट्राय टू मेक देम डाऊट फ्री. मी त्यांना संशयमुक्त करण्याचा प्रयत्न करेल. युअर रिलेटिव्ह ब्लेम्स यू फॉर समथिंग. जर तुमच्या नातेवाईकांनी तुमच्यावर कोणत्या गोष्टीसाठी तरी आरोप केले तर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? आय विल बिअर इट. मी ते सहन करील, ते आरोप सहन करेल. आय विल कंटिन्यू माय वर्क नीटली अँड टिल द एंड ऑफ इट. आणि मी शेवटपर्यंत माझं काम व्यवस्थितपणे चालू ठेवील. इफ समवन हर्ट यू. जर एखाद्याने तुम्हाला दुखवलं, त्रास दिला, दुःख दिलं तर तुम्ही काय कराल? लाईफ इज अ कॉइन हॅव्हिंग 2 साइड्स. वन इज हॅपीनेस, अनदर इज सॉरो. जीवन हे एका नाण्यासारखं असतं ज्याला 2 बाजू असतात. वन इज हॅपीनेस, एक सुखाची असते. अनदर इज सॉरो, दुसरी दुःखाची असते. आय विल नॉट बॉदर अबाउट इट. म्हणून मी त्याच्याविषयी जास्त चिंता करणार नाही. कंप्लीट द सेंटेन्सेस मिनिंगफुली अँड शेअर देम विथ द क्लास. खालील वाक्य पूर्ण करा आणि आपल्या वर्गमित्रांशी शेअर करा. इफ यू रीड बुक्स यू विल गेन नॉलेज. जर तुम्ही पुस्तक वाचलं तर तुम्हाला ज्ञान मिळेल. इफ यू डू एक्सरसाइज डेली यू विल बिकम हेल्दी अँड फिट. जर तुम्ही दररोज व्यायाम केला तर तुम्ही आरोग्यदायी आणि तंदुरुस्त व्हाल. इफ यू स्टडी हार्ड यू विल पास द एक्झाम. जर तुम्ही खूप अभ्यास केला तुम्ही परीक्षेत पास होताल. इफ यू मॅरी विथ अ रिच बॉय यू विल ऑटोमॅटिकली बिकम रिच. जर तुम्ही श्रीमंत मुलाशी विवाह केला यू विल ऑटोमॅटिकली बिकम रिच. तुम्ही आपोआपच श्रीमंत होताल. इफ यू स्टडी हार्ड फॉर 4 years यू विल एन्जॉय 40 years ऑफ युअर लाईफ. जर 4 वर्ष तुम्ही खूप अभ्यास केला तर 40 वर्ष तुम्हाला आयुष्याची आनंदात जगायला मिळतील. याचा अर्थ महत्त्वाच्या वेळेला. दे विल रिस्पेक्ट यू इफ यू रिस्पेक्ट देम. ते तेव्हाच तुमचा आदर करतील जेव्हा तुम्ही त्यांचा आदर करताल. इफ यू बिहेव नाईसली विथ अदर्स दे विल बिहेव नाईसली विथ यू. जर तुम्ही त्यांच्याशी चांगले वागलात तर तेही तुमच्याशी चांगले वागतील. क्लासिफाय द फॉलोइंग इन टू वीकनेसेस अँड स्ट्रेंथ. या ठिकाणी तुम्हाला 2 कॉलममध्ये
हे दिलेल्या शब्दांपैकी कोणत्या विकनेसेस आहेत म्हणजे कोणत्या कमजोरी आहेत, कोणत्या स्ट्रेंथ म्हणजे कोणत्या जमेच्या बाजू आहेत, ह्या लिहायच्या आहेत. आपण सुरुवातीला पाहूया विकनेसेस कोणकोणत्या आहेत. फिअर म्हणजे भीती, कन्फ्युजन गोंधळ, अविश्वास, वरी चिंता किंवा काळजी, कोवर्डाईज भित्रेपणा, हेजिटेशन मनाची द्विधा अवस्था, दुटप्पीपणा, लेझीनेस आळशीपणा, अँगर राग, क्रोध, ॲम्बिशन महत्त्वाकांक्षा, इम्पेशंट उतावीळपणा, अरोगंट गर्विष्ठपणा, घमेंडीपणा अँड ॲग्रेसिव्ह म्हणजे आक्रमक आणि रागीट. तर ह्या विकनेसेस आहेत, एखाद्याच्या स्वभावातील कमजोरी आहेत. स्ट्रेंथ आता आपल्याला जमेच्या बाजू पाहिजे आहेत. कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास, क्लॅरिटी स्वच्छपणा, करेज धैर्य किंवा हिंमत, कंपॅशन दया किंवा अनुकंपा, ब्रेवरी शौर्य मर्दपणा, पंक्च्युअलिटी वक्तशीरपणा, फेथ म्हणजे विश्वास भरवसा, पेशन्स म्हणजे संयम किंवा चिकाटी, जनरस उदारपणा निस्वार्थीपणा, चेअरफुल आनंदी किंवा समाधानी वृत्ती किंवा टॉलरंट म्हणजे सहनशीलता किंवा सहिष्णुता. रीड द फॉलोइंग बिट्स ऑफ ॲडवाइस, स्टेट वेदर यू आर ॲग्री ऑर डिसॲग्री विथ देम. खाली या ठिकाणी काही सल्ले दिलेले आहेत, त्याशी तुम्ही सहमत आहात की असहमत आहात ते तुम्हाला सांगायचं आहे. गेट अँग्री वेन ऑदर्स कमिट मिस्टेक, जेव्हा दुसरे चूक करतात तेव्हा त्यांच्यावर रागावणं. आय एम डिसॲग्री, मी याच्याशी असहमत आहे, कारण माणसाकडून चूक होत असते. मॅन इज अ स्टॅच्यू ऑफ मिस्टेक, माणूस हा चुकीचा पुतळा आहे, म्हणून चूक झाल्यानंतर कोणावर रागवायला नाही पाहिजे. कीप फ्रेंडशिप विथ ऑल क्लासेस ऑफ पीपल, सर्वच जाती धर्मातील लोकांशी आपलं मैत्रीचं वातावरण असलं पाहिजे, मैत्री असली पाहिजे. आय एम ॲग्री विथ इट, मी याच्याशी सहमत आहे. रन अवे फ्रॉम ट्रबल्स, संकटापासून पळून जाणं हे चुकीचं आहे, म्हणून आय एम डिसॲग्री विथ इट, मी याच्याशी असहमत आहे. हेट द रिच पीपल अँड हेल्प द पुअर, म्हणजे श्रीमंत लोकांचा तिरस्कार करणं आणि गरिबांना मदत करणं हे देखील चुकीचं आहे, कारण गरीब किंवा श्रीमंत हा भेद न करता आपण सर्वांशी चांगलं वागलं पाहिजे, म्हणजे आय एम डिसॲग्री विथ इट, मी याच्याशी असहमत आहे. गेट अँग्री वेन ऑदर्स ब्लेम ऑन अस, जेव्हा दुसरे आपल्यावरती आरोप करत असतात तेव्हा त्यांच्यावरती रागावणं बरोबर नाही, म्हणून आपण त्यांचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेतलं पाहिजे, म्हणजे आय एम डिसॲग्री विथ इट, मी याच्याशीही असहमत आहे. रिकन्स्ट्रक्ट समथिंग वी हॅव बिल्ट विथ केअर इवन इफ इट हॅज बीन ब्रोकन बाय ऑदर्स, आय एम ॲग्री विथ इट, मी याच्याशी सहमत आहे. पिक आउट अँड इनलिस्ट द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह क्वालिटीज फ्रॉम द पोएम इन द रिस्पेक्टिव्ह कॉलम, म्हणजे कवितेमधून नकारात्मक आणि सकारात्मक अशा प्रकारच्या गुणांचा उल्लेख आलेला आहे, तो आपल्याला या तक्त्यामध्ये नोंदवायचा आहे. वन इज डन फॉर यू, एक या ठिकाणी आपल्यासाठी लिहून दिलेला आहे. यू कीप युअर हेड, इट इज पॉझिटिव्ह क्वालिटी, and you lose your head, it is negative quality. If you trust someone, it is positive quality, and doubt someone, it is negative quality. Triumph in life, it is positive, and discussion in life, it is negative. Wait for something is positive quality, and tired of something is a negative quality. Don't deal in lies, it is positive quality, and being lied about, it is negative quality. Don't give way to hating, it is positive quality, but being hated, it is negative quality. Think about aims, it is positive quality, but make thoughts as our aim, it is negative quality. Building things, it is positive quality, and broken things, it is negative quality. Loving friends, it is positive quality, and dangerous foes, dangerous is bad, it is negative quality. Why do the lines in the poem begin with if you can? What effect does this have? या कवितेतल्या ओळी इफ यू कॅन अशा का सुरू झालेल्या आहेत आणि याचा काय परिणाम होतो? द लाईन्स इन द पोएम बिगिन्स इफ यू कॅन, या कवितेतील ओळी इफ यू कॅन अशा सुरू होतात बिकॉज, कारण द पोएट वॉन्ट टू एम्फसाइज द इम्पॉर्टन्स ऑफ हिज ॲडवाइस, कवीला या ठिकाणी आपण दिलेल्या सल्ल्यांचं महत्त्व त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. अँड अट्रॅक्ट हिज सन्स अटेन्शन टू एव्हरी पीस ऑफ ॲडवाईस गिवन बाय हिम, आणि आपल्या मुलाला हा प्रत्येक जो सल्ला दिला आहे त्याकडं आकर्षित करून घ्यायचं आहे, म्हणून इफ यू कॅन या शब्दांनी ओळी सुरू होत आहेत. लुक ॲट द यूज ऑफ अपोजिट रिॲक्शन्स इन द पोएम, या कवितेमध्ये एकाच ओळीमध्ये अपोजिट रिॲक्शन्स आलेले आहेत, जसं हे खाली वाक्य दिलेलं आहे, इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर्स, असं हे उदाहरण आहे. फाइंड 4 other such opposite reactions
फ्रॉम द पोएम अशा एकाच ओळीमध्ये आलेल्या अपोजिट रिॲक्शन विरोधाभासी क्रिया आपल्याला पाहायच्या आहेत आणि ती उदाहरणं नोट देम डाऊन इन युअर नोटबुक आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत. इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग दिअर्स. जर तुम्ही तुमचं डोकं शांत ठेवलं जेव्हा इतर तुमच्यावर रागावतात, म्हणजे डोकं शांत ठेवणे आणि रागावणे या विरोधाभासी कल्पना एकाच वाक्यामध्ये आलेल्या आहेत. ऑर बिईंग लाईड अबाउट डोंट इन लाईज. तुमच्याविषयी कोणी खोटं बोललं तरी खोट्याचा संबंध न ठेवणं. ऑर बिईंग हेटेड डोंट गिव्ह वे टू हेटिंग. जर तुम्हाला कोणी तिरस्कार करत असेल तर तुम्ही तिरस्काराची संधी न देणं. यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. तुम्ही जर विचार करू शकता पण विचार करणं हेच तुमचा उद्देश बनवत नसताल, म्हणजे या ठिकाणी विरोधाभासी गोष्टी आलेल्या आहेत. यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू. म्हणजे तुम्ही ट्रस्ट करणं, विश्वास ठेवणं संशय घेतात तेव्हा, म्हणजे या ओळीत देखील विरोधाभासी कल्पना आलेल्या आहेत. ॲक्टिव्हिटी नंबर 5 से वॉट. हे काय आहे ते सांगा. व्हॉट आर द टू इम्पोस्टर्स. या कवितेमध्ये कोणते दोन फसव्या गोष्टी आलेल्या आहेत. ट्रिम्फ अँड डिसस्टर्स. इथं विजय आणि पराजय. व्हॉट कॅन द अनफॉरगिव्हिंग मिनट बी मेड अप ऑफ. द आन्सर इज 60 सेकंड वर्थ ऑफ डिस्टन्स रन. से हू. सांगा हे कोण आहे. हू शुड यू ट्रस्ट व्हेन डाउटेड. द आन्सर इज वन सेल्फ. हू कॅन यू टॉक विथ अँड वॉक विथ. द आन्सर इज क्राउड अँड किंग. से व्हेन कॅन द अर्थ बिकम युअर्स. ही पृथ्वी तुमचीच केव्हा होईल. द आन्सर इज व्हेन वी कॅन यूज एव्हरी सिंगल मिनिट. व्हेन शुड यू स्टार्ट रिबिल्डिंग विथ ओल्ड टूल्स. द आन्सर इज व्हेन थिंग्स आर ब्रोकन. से व्हाय इट इज. सांगा याचे कारण द्यायचे आता आपल्याला. वाय डू न्यूज ट्विस्ट द ट्रूथ टू मेक ट्रॅप फॉर फूल्स. And why should you consider all men equally important? The answer is when nobody can hurt you. What should be our attitude toward people of different strata and classes? वेगवेगळ्या स्तरातील आणि वर्गातील लोकांच्या विषयी आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे. Our attitude toward people of different strata and classes should be broad. आपला वेगवेगळ्या स्तरातील आणि वर्गातील लोकांशी हा विशाल दृष्टिकोन असला पाहिजे. वी शूड ट्रीट ऑल ऑफ देम इक्वली. आपण त्यांना सर्वांनाच समान वागणूक दिली पाहिजे. वी शूड नॉट डिस्क्रिमिनेट देम. आपण त्यांच्यामध्ये भेदाभेद करू नये. कोणत्या गोष्टीवरून. ऑन द बेसिस ऑफ कास्ट, क्रीड, जेंडर ऑर रिलिजन. म्हणजे जात, वंश, लिंग आणि धर्म यामध्ये भेदाभेद करू नये. वी शूड बिहेव नाईसली विथ रिच पीपल ॲज वेल ॲज पुअर पीपल. आपण श्रीमंत लोक व त्याबरोबरच गरीब लोक यांच्या सर्वांसोबत चांगलं वागलं पाहिजे. What according to the Rudyard Kipling is the highest quality that makes a man a true human being. रुडियार्ड किपलिंग यांच्या मते अशा कोणता गुण आहे जो माणसाला खरं मानव बनवतो. अकॉर्डिंग टू रुडियार्ड किपलिंग यांच्या मते ट्रीटिंग ऑल पीपल इक्वली विदाउट डिस्क्रिमिनेटिंग देम ऑन द बेसिस ऑफ कास्ट, क्रीड, जेंडर ऑर रिलिजन इज द हायेस्ट क्वालिटी. रुडियार्ड किपलिंग यांच्या मते सर्व जातीच्या, वंशाच्या, लिंगाच्या, धर्माच्या लोकांना समान वागणूक देणं, इक्वली वागणूक देणं, डिस्क्रिमिनेट न करणं इज द हायेस्ट क्वालिटी. हा खरा सगळ्यात चांगला गुण आहे. इट मेक्स अ मॅन ट्रू ह्युमन बिईंग. हाच खरा मानवाला ॲक्टिव्हिटी नंबर 8 आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच यूज्ड फ्रॉम दोज गिवन इन द ब्रॅकेट. या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये काही फिगर ऑफ स्पीच दिलेले आहेत आणि आपल्याला त्यापैकी योग्य या ओळीमध्ये कोणते कोणते फिगर ऑफ स्पीच आलेले आहेत ते पाहायचं आहे. इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग दिअर्स. जर तुम्ही तुमचं डोकं शांत ठेवू शकत असताल जेव्हा दुसरे तुमच्यावर रागवतात. या ठिकाणी डोकं शांत ठेवणे आणि रागवणे असे एकाच ओळीमध्ये दोन विरोधाभासी कल्पना आल्या म्हणून हा अँटिथेसिस या फिगर ऑफ स्पीचचं उदाहरण आहे. इफ यू कॅन मीट विथ ट्रिम्फ अँड डिसस्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम. म्हणजे तुम्ही ट्रिम्फ आणि डिसस्टर, पराजय आणि जय यांना समान वागवत असतात. इट इज एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन. अँड एट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. या ठिकाणी टू या शब्दाचं पुनरावृत्ती झालेलं आहे, रिपिटेशन झालेलं आहे म्हणून इट इज अन एक्झाम्पल ऑफ रिपिटेशन. हे रिपिटेशन या अलंकाराचं उदाहरण आहे. विथ वॉर्न आउट टूल्स या शेवटच्या वाक्यामध्ये विथ वॉर्न आउट टूल्स 4 शब्द आलेले आहेत पण या 4 शब्दांपैकी 2 शब्द मीन्स विथ आणि वॉर्न हे दोन्ही शब्द W या अक्षराच्या उच्चाराने सुरू होतात.
म्हणजे या ठिकाणी डब्ल्यू हा स्वर रिपीट झाला आहे. जेव्हा स्वर रिपीट होतो डब्ल्यू डब्ल्यू किंवा यस यस पी पी, तेव्हा इट इज एक्झाम्पल ऑफ अलिट्रेशन. ते अलिट्रेशन या अलंकाराचं उदाहरण असतं.